नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आज आपलं लाईव्ह सेशन नाही आहे, त्यामुळं काही गणिताचे बेसिक जे नियम आहेत ते बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं आणि शक्यतो जे 1 ते 4च्या वर्गावर टीचिंगला आहेत किंवा ज्यांनी अजून ते बघितलं नाही आहे, वरच्या वर्गाचे काही हे आहेत 6 ते 8ला, तर गणिताचे काही बेसिक्स रूल सांगतो जेणेकरून बऱ्याचशा आपल्या चुका या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे आजचं लेक्चर मला हे जे बेसिक सांगतो हे आपल्याला पुढच्या प्रत्येक टॉपिकमध्ये उपयोगी पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये चिन्हांचे नियम असतील किंवा दशांश अपूर्णांक आहेत त्याच्या काही गोष्टी तुम्हाला मी आता या लेक्चरमध्ये क्लिअर करतो आहे. याच्यावरचा तुम्ही सर्वांनी काय करून घ्या, सराव करून घ्या. अगदी इझिली आणि तुम्हाला अगदी सोप्या गोष्टी आहेत, फक्त आपल्याला ते माहिती नसल्यामुळे थोडासा गोंधळ होतो. आता हे बघा, चिन्हांचे नियम वापरताना प्लस मायनस किंवा बेरीज वजाबाकी करताना ही जर चिन्ह आली तर काय करावं, तर ह्या पाठांतरच्या गोष्टी नाही आहेत, समजून घ्या. समजून घेतल्या की सरावानंतर हे काय होतं, परफेक्ट होतं. तर एक थोडक्याचं इथं शक्यतो मला पाठ करायला मी काही सांगत नाही, कारण समजून घेणं हाच गणितामधला सगळ्यात महत्त्वाचा बेस्ट हे आहे, मार्ग आहे, लक्षात ठेवा. तर इथं समजून घ्या. पहिला नियम असा सांगतो आहे, चिन्ह सारखे असतील तर बेरीज करावी. चिन्ह सारखे असतील म्हणजे धन, याला धन म्हणतो ना आपण, आणि याला काय म्हणतो ऋण किंवा प्लस मायनस. चिन्ह सारखी धन किंवा ऋण असतील, बेरीज वजाबाकी करताना सांगायला लागले. गुणाकार भागाकाराचे नियम वेगळे, बेरीज वजाबाकी करतानाचा नियम वेगळे. चिन्ह सारखे असल्यास काय करायची, त्यांची बेरीज करायची आणि जे समान चिन्ह आहे ते द्यावं. हे पहिला बेरीज वजाबाकी करतानाचा पहिला नियम. चिन्ह सारखे असेल तर सांगणार आहे, उदाहरणादाखल मी तुम्हाला क्लिअर करून देतो. आणि जर चिन्ह वेगवेगळी असतील तर काय करायचं, ऋण चिन्ह धन चिन्ह असतील तर बेरीज करायची, समान चिन्ह द्यायची. ऋण चिन्ह असतील, इथं मी हे करतो बघा, धन चिन्ह असतील, समान चिन्ह आहे, त्यांची बेरीज करताना समान चिन्ह द्यायची. ऋण चिन्ह असतील तर समान चिन्ह आहे म्हटलं तर त्यांची बेरीज करायची आणि समान चिन्ह आलेल्या उत्तराला द्यायचं. इथं उदाहरणं दाखवलं बघा, 84 अधिक 48. तर इथं काय केलं आहे, चिन्ह दोन्हींचे पण कसे आहेत, चिन्ह नाही म्हणजे तिथं धन आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं 84 अधिक 48, 8 1200, 2 1 8 12 13, 132. धन चिन्ह आहे म्हटल्यानंतर हे पण धन येतं, 132 पण लिहू शकतो किंवा त्यालाच धन चिन्ह लिहिलं तर चालेल, धन 132 असं पण म्हणता येईल. दुसरा प्रकार याच्यामध्ये बघा, दोन्ही ऋण चिन्ह आहेत, तर दोन्ही ऋण चिन्ह असेल तर काय करायची, त्यांची बेरीजच करायची. इथं सांगितलं बघा, बेरीजच करायची आणि समान चिन्ह द्यावे. 6 आणि 5 1101, हातचाला 1, 9 9 10 7 17 17, 117. तर हे कुठलं चिन्ह, दोन्ही ऋण चिन्ह आहे म्हटलं समान चिन्ह द्यायचं, ऋण. हा पहिला नियम आहे, लक्षात आलं का बघा. दोन्हीही धनचिन्ह असतील तर त्यांची बेरीजच करायची. इथं बेरीज दिली बघा, बेरीज करायची आणि समान चिन्ह द्यायचं, धन चिन्ह असेल ते. दोन्ही ऋण चिन्ह देखील समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करायची आणि ऋण चिन्ह द्यायचं. हा पहिला नियम झाला. वरील उदाहरणावरून तुम्हाला मी ते क्लिअर करून दिलेलं आहे. आता जरा असं दुसरा नियम कसा असतो, एक चिन्ह वेगळी असते, चिन्ह वेगळी म्हणजे धन आणि ऋण चिन्ह असेल तर त्यांची काय करायची, वजाबाकी करायची. सरावानंतर हे येते बरं का, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, हे एवढं लक्षात ठेवा. दोन्हीही चिन्ह वेगवेगळी म्हणजे एक प्लस मायनस असेल किंवा मायनस प्लस असेल तर यांची काय करायची, वजाबाकी म्हणजे फरक घ्यायचा. फरक घेताना मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवूनच फरक घेतला जातो, लक्षात ठेवायचं. तो फरक घ्यायचा, आलेला फरक लिहायचा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. त्याच्यामध्ये जी मोठी संख्या असेल तर त्याचं चिन्ह द्यायचं. इथे एक उदाहरण देतो बघा, 84 वजा 48. आता हे नेहमीच्या पद्धतीचं हे आहे, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या घालून, तर 8 आणि 2 4 6 झालं, चालेल 1 8 आणि 5 आणि 3 36 या उत्तर आलं. तर इथं काय करायचं आहे, नेहमीच्या पद्धतीने उत्तर काढलं आणि मोठ्या संख्येचे चिन्ह, इथं मोठी संख्या 84, इथं ह्याच्या पुढचं चिन्ह बघायचं. चिन्ह बघताना त्या संख्येच्या पुढं कुठलं आहे ते बघायचं. तर इथं काय करायचं, धनचिन्ह आहे म्हणून याचं उत्तर 36 किंवा धन 36. धनचिन्ह नाही, संख्येला चिन्ह नसेल तर धन असतं समजायचं आणि धनचिन्ह लिहिलं तर चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. ऋण मात्र तुम्हाला लिहावंच लागतं. आता इथं दुसरा नियम इथं लागू पडतो बघा. या ठिकाणी बघूया आपण, ऋण 96 अधिक 75 म्हणजे एक धन आणि काय आहे, एक ऋण आहे. मग त्यातलं काय करायचं, आपल्याला फरक घ्यायचा. तर फरक घेतला तर तो साधारणतः 5 गेले 21 येईल बघा. 9 मधून 7 गेले, एक धन आणि ऋण चिन्ह. दुसरा नियम काय लागू पडतो,
चिन्ह वेगवेगळी असतील तर त्यांची काय करायची वजाबाकी किंवा त्याला फरक, दुसरा शब्द म्हणा फरक मोठ्या संख्येतून लहान संख्या घ्यायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथं चिन्ह बघायची, ही लहान आहे ही मोठी आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण आहे म्हणून इथं ऋण चिन्ह यायचं. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवा, ही उदाहरण लक्षात ठेवा, तर तुम्हाला यावरची उत्तरं सोडवता येऊ शकतात. आता या पद्धतीनं ही 2 उदाहरणं सोडवा, याची उत्तर तुम्हाला देतो. तुमची उत्तर तेवढीच येतात का तुम्ही काय करा नंतर चेक करू शकता. आणि तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितले तुम्हाला सगळं काय पाहिजे, तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे बघा. नंतर कॅल्क्युलेशनचा सराव करा म्हणून सांगितले मी. याचं 1400 उत्तर येईल आणि याचं साधारणतः ऋण 3540. ही तुमची उत्तरं आली तर तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर आहे ते असं समजून घ्यायचं. नाही आलं तर काहीतरी चुकतं आहे एवढं लक्षात ठेवा. आता शक्यतो हे सरावासाठी दिले, अशी किचकट एवढी नसतात गणितं, फक्त सरावासाठी किंवा त्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी तुम्हाला हे मी सांगतोय किंवा याच्यावरचा सराव करा. तुमच्याकडे जे पुस्तक आहे ना त्या पुस्तकातलं मात्र काय करा, तुम्ही एक पुस्तक कुठलं तर रेफरन्ससाठी ठेवा. पंडित राणे सरांचं आहे, फास्टॅग सांगितलं आहे, 5वी 8वी स्कॉलरशिप सांगितली किंवा पक्का पाया, ते पण पुस्तक छान आहे. आता नवीन एडिशन 4थी आणि 7वीचे पक्का पाया तुम्ही वापरला तरी चालते. यापैकी एखादी कुठली तरी पुस्तकं रेफर करा. गणितासाठी नोट्स काय गरजेच्या नसतात, कारण तरीसुद्धा ह्या मी पाठवतो आहे. गणितासाठी एक बेसिक पुस्तक आणि त्याच्यावरचा सराव महत्त्वाचा आहे. इतर विषयासारखे याला काय नोट्स देऊन वाचून पाठांतर करून आपण गणित विषय सोडवू शकत नाही. तर अशा पद्धतीने मी पहिला नियम तुम्हाला चिन्हांचा नियम बेरीज वजाबाकीचा क्लिअर केलेला आहे. आता गुणाकार करताना थोडासा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला नियम आहे, तो मी इथं तुम्हाला क्लिअर करून सांगतो. गुणाकार भागाकार करताना चिन्हांचे नियम कसे आहेत बघा. चिन्ह जर सारखे असतील तर उत्तर धन ठेवायचं, म्हणजे प्लस येतं. चिन्ह सारखे असतील बघा, इथं प्लस प्लस आहे जे प्लसच येणार. चिन्ह गुणाकाराचं सांगतोय बरं का, गुणाकार किंवा भागाकाराला सेमच आहे. ऋण चिन्ह असेल, सारखी चिन्ह आहेत तरी पण काय तर धन येतं, म्हणून चिन्ह सारखे असतील तर उत्तर काय तर धन येतं. उदाहरणार्थ बघा 3 × 2 सारखी चिन्ह आहेत ना, 3 × 2 = 6, 6 म्हणजे धन, धन 3 × धन 2, उत्तर आलं धन 6. समजा ऋण 3 × ऋण 2 बरोबर 3 × 2 = 6. चिन्ह समान आहे म्हणलं तर धनच येणार, तर याचं पण उत्तर काय येतं 6 किंवा धन 6. अशा दोन्ही पद्धतीनं आपण धन 6 असं लिहू शकतो. म्हणजे चिन्ह सारखी असतील तर उत्तर धन येतं गुणाकारामध्ये, लक्षात ठेवायचं, गुणाकार आणि भागाकारामध्ये. चिन्ह भिन्न असतील तर उत्तर काय येतं ऋण येतं, लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ बघा प्लस गुणिले मायनस, प्लस इंटू मायनस इज इक्वल टू मायनस, इथं चिन्हाच्या स्वरूपात दिलेलं आहे. मी दुसरं उदाहरण घेतो. समजा 5 × ऋण 2 असं असेल. धन आणि ऋण आहे ना, तर 5 × 2 = 10 नेहमीप्रमाणे गुणाकार घ्यायचा आणि भिन्न चिन्ह असेल तर कुठलं चिन्ह द्यायचं, ऋण चिन्ह द्यायचं. किंवा असं याच्या उलट ऋण 5 × 2 असं असेल तर कुठं इकडं घ्या की तिकडं घ्या, दोन्ही भिन्न चिन्ह आहेत म्हटल्यानंतर गुणाकार नेहमी पद्धतीनं करायचा आणि ऋण चिन्ह द्यायचं. अशा पद्धतीने पाठ करण्यापेक्षा हे जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. आपल्याला कॅल्क्युलेशन करताना हे प्लस मायनसचा घोळ होतो, तर त्यासाठी हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून या ठिकाणी देतो. आता इथं काही उदाहरण दिलेले आहेत बघा, उदाहरणं चेक करून तुम्ही पाहू शकता. 18 × 12 नेहमीप्रमाणे धन आहे, 216 गुणाकार येतोय, धनच येणार. इथं बघा ऋण चिन्ह आहेत, इथं धन होती, समान चिन्ह, इथं ऋण समान चिन्ह आहे. गुणाकार भागाकार जो काय आहे तो नेहमीप्रमाणे क्रिया करून उत्तर काढायचं. फक्त इथं प्रश्न राहतोय तो चिन्ह कुठलं द्यायचं. तर दोन्ही ऋण चिन्ह आहेत तर ते धन येते पहिल्या नियमानुसार. इथं नेहमीप्रमाणे उत्तर 7 येते, 21 7 147 असे, धन आहे म्हणून धन आलं. दोन्ही ऋण आहेत तर 8 × 32 4 आलं. तर दोन्ही ऋण चिन्ह आहे म्हटलं इथं धन येतं. अशा पद्धतीने चिन्ह सारखे असेल तर धन, चिन्ह भिन्न असेल तर ऋण. हा लॉजिक लक्षात ठेवायचं आणि यावरचा काय करा तुम्ही सराव करून घ्या. त्याच पद्धतीनं बऱ्याच जणांचं जरा काय होतं, दशांश अपूर्णांकामध्ये बऱ्याच जणांना अडचणी निर्माण होतात किंवा ते कसं सोडवायचं काय सोडवायचं ते कळत नाही. तर आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला दशांश अपूर्णांक अगदी व्यवस्थित बेसिकपासून सगळं क्लिअर करून देतो आहे, तर तो सर्वांनी जरासं समजून घ्या. दशांश अपूर्णांक म्हणजे काय हो, ज्या अपूर्णांकाचा छेद 10 किंवा 10च्या पटीतील संख्या असते. 10 100 1000 अशा पद्धतीनं 10च्या पटीतील संख्या असते तर छेद म्हणतोय बरं का, तर त्या अपूर्णांकाला काय म्हणणार आपण, दशांश अपूर्णांक म्हणणार आहे. उदाहरणार्थ बघा 6/10, 73/100, 317/1000, 10,000, 1,00,000 असा जर छेद जर 10च्या पटीतली संख्या असेल आणि अंश कुठलाही असेल तर चालेल, पण छेद 10च्या पटीतला असेल तर या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक म्हणायचं.
दशांश अपूर्णांक. तुम्हाला अपूर्णांक हा अगोदर बेसिक घटक घेणार आहे, पण हे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला स्थानिक किमतीला आलं होतं बघा, त्यामुळे तुम्हाला हे जरासं अगोदर क्लिअर करून देतो. तर इथं लक्षात येईल तुमच्या 476 दशांश चिन्ह आहे. याचं वाचन 470 दशांश चिन्ह 548 असं केलं जाईल. 470 दशांश चिन्ह 548 किंवा 476 पूर्णांक. आता ही पूर्ण संख्या आहे ना, 476 ही पूर्ण संख्या आहे, मग असं पण म्हणू शकतो 476 पूर्णांक 548 असंही म्हणू शकतो, किंवा 476 पूर्णांक 5 दशांश 4 शतांश 8 सहस्त्रांश किंवा हजारांश असं पण आपल्याला म्हणता येऊ शकतं. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण संख्यांचं वाचन करू शकतो. आता इथं काही स्थानिक किंमत यावर आपल्याला प्रश्न आलेले आहेत बघा. बऱ्याच जणांना हे क्लिअर नव्हतं काल, त्यामुळे ते कळत नव्हतं कसं दशांश चिन्ह इकडं जातं, चिन्ह कसलं बदलतं. तर याचे काही बेसिक नियम तुम्हाला मी इथं सांगतो. आता वाचन बघितलं आणि स्थानिक किंमत बघणार आहे. आता आपण रेग्युलर संख्यांची स्थानिक किंमत माहिती आहे, पण दशांश संख्यांची स्थानिक किंमत कशी काढायची हे बऱ्याच जणांना माहीत असेल नसेल. तर याच्यातून तुम्हाला मी क्लिअर करून देतो. 476 दशांश चिन्ह 548. आता ही लिहिताना आपण एकक दशकच्या स्वरूपात तुम्हाला लिहून दिलेलं आहे बघा. 476 हे पूर्णांक आहे, ते नेहमीप्रमाणे एकक दशक शतक. 6 एकक स्थानी आहे, त्यामुळे त्याची स्थानिक किंमत 6. 7 दशक स्थानी आहे म्हणून 70. 4 शतक स्थानी आहे म्हणून 100. तर दशक स्थानी असेल तर अंक लिहायचा आणि त्याच्या पुढं किती अंक आहे, एक अंक आहे म्हणून शून्य द्यायची. अशा पद्धतीनं स्थानिक किंमत देत असताना तो अंक लिहायचा ज्या स्थानी आणि त्याच्या पुढचे जे अंक आहेत ना त्याच्या पुढे 0 लिहून अशा पद्धतीने हे करायचं. समजा इथं 3 अंक असतात तर आपण काय लिहिणार, खाली 3 अंक लिहायचा आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचा. थोडंसं सोपं काम होईल आपलं. याच्या उलट इकडं आहे बघा, दशांश चिन्हाच्या पलीकडं इथं आपण काय करतो, गुणिले 1 गुणिले 10 गुणिले 100 असं करत जातो पूर्ण संख्यांच्या बाबतीत बरं का, पूर्णांक संख्येच्या. पण दशांश चिन्हाच्या बाबतीत जरासं उलटं करत जायचं. गुणिले 1 10 केलं तर इथं भागिले 10 वगैरे करत जायचं. आता हे 5चं जे स्थान आहे ना, हे कुठलं स्थान म्हणायचं, दशांश. त्यानंतरचं स्थान शतांश आणि त्यानंतरचं स्थान हजारांश म्हणा किंवा सहस्त्रांश म्हणा. ओके, तर त्यांच्या स्थानिक किंमत काढताना काय काळजी घ्यायची बघा. 5ची स्थानिक किंमत किती सांगणार, 5/10. नीट लक्ष ठेवा, 5/10 हे असंही लिहू शकतो किंवा दशांश रूपांतर म्हणायचं. ते दशांश चिन्हात ही संख्या कशी लिहू शकतो बघा, 0.5. लक्षात ठेवा. 4/100. आता कसं असतंय ते, 10 भागतो ना, ते नंतर सांगणार आहे गुणाकार भाग करताना. 10 भागतो म्हणल्यावर बघा, आता तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने सांगतो, 5ला काय करायचं, 10 भागायचं आहे. तर 5 ही 10पेक्षा लहान आहे म्हणून काय देतो आपण, 0 पॉईंट देतो ना आणि त्याच्या पुढे संख्या उतरून घेतो, म्हणजे 10 5 50. याचं उत्तर आलं 0.5. प्रत्येक वेळी असं करत बसायचं का, नाही. तर भागताना काय होतं, दशांश चिन्ह मी काल पण सांगितलं होतं, एक घर भागताना दशांश चिन्ह एक घर काय होतं, डावीकडं सरकतं, उजवीकडून डावीकडे. एक घर इकडं सरकवलं, मग सरकवलं तर तो इथं दशांश चिन्ह आणि हा दशांश चिन्ह ओळखण्यासाठी हा 0 तिथं दिला जातो. तसंच 4/100च्या बाबतीत बघा, 100 भागलं म्हणजे किती शून्य आहेत बघा, 2 शून्य. मग ही 4 ही पूर्ण संख्या आहे ना, मग दशांश चिन्ह कुठं असणार, इथं आहे. पण 2 घर सरकवलं तर 1 2 आणि पुढचं दशांश चिन्ह समजण्यासाठी हे 0 दिलं जातं. ह्या शून्याचा रोल लक्षात ठेवा, म्हणून हे असं आलं. 8/1000 करताना 3 शून्य आहेत ना, म्हणून 3 घरं डावीकडे सरकवणार. इथं संख्या पूर्ण आहे म्हणून इथं आहे 1 2 3 आणि म्हणून दशांश चिन्ह इथे आणि म्हणून त्याची किंमती ह्या अशा येत असतात. असंही लक्षात ठेवा. किंवा डायरेक्ट जर काढायची किंमत म्हटलं तर ही किती घर आहे, पहिलं घर आहे, मग दशांश चिन्ह द्यायचा आणि पहिल्या घरात लिहायचं आणि इकडे ओळखण्यासाठी 0.5. 4ची डायरेक्ट लिहायची झाली तर किती आहे, दशांश चिन्हानंतर 0.4 म्हणून 0.04. 8ची लिहायची झाली तर डायरेक्ट पण लिहू शकतो, किती डावीकडे किती घर आहेत बघायचं, 1 2 1 2 घरं, हे पॉईंट इकडं किंवा 0 पॉईंटच लिहिताना जेवढे इकडं अंक आहेत तेवढे 0 द्यायचे आणि शेवटी अंक तो लिहायचा. जसं आपण इकडचं काढतो तसंच इकडचं काढायचं. दॅट्स इट. ओके, अशा पद्धतीने हे एकदम सिम्पल लॉजिक आहे. बऱ्याच जणांना इथं अडचणी निर्माण होतात, कळत नाही. आता पुढचा घटक बघणार आहे दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. एकदम साधी गोष्ट आहे बघा. बेरीज वजाबाकी करताना काय करायचं, बेरीज वजाबाकी करताना एकच नियम लक्षात ठेवायचं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं
आणि क्रमानं काय करायचं, डावीकडे संख्या असतील तर डावीकडे, उजवीकडे संख्या असेल तर उजवीकडे. आता ही मांडणी करून दाखवतो. पहिल्यांदा किती लिहिली, 1.3 लिहिली. दुसरी संख्या लिहिताना पॉईंट खाली पॉईंट अगोदर द्यायचं. हे बऱ्याच जणांना मांडणी कळत नाही, त्यामुळे उत्तर चुकतात. दशमचिन्ह लिहिलं. आता इकडं 0 आहे ते इथं द्यायचं 0. इकडचं क्रमानं पुढं संख्या लिहायचं. इथं 0 आहे, पुढं 5 आहे. ओके. पुढची संख्या मांडताना दशमचिन्हाखाली दशमचिन्ह अगोदर लिहून घ्या. इकडे क्रमानं डावीकडे 2 आहे तर 2 लिहिलं. इकडे क्रमानं 0, 0, 4 क्रमानं पुढं मांडत जायचं. जिथं काही नाही तिथं 0 दिला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो. बेरीज करताना काही फरक पडत नाही, पण वजाबाकी करताना मात्र तो 0 लिहावा लागतो तुम्हाला. तर नेहमीच्या प्रमाणे यांची बेरीज 4 4, 5 5, 3 3. दशमचिन्हाच्या खाली बरोबर दशमचिन्ह 2 आणि 1 3. मांडणी करताना एकाखाली एक व्यवस्थित मांडणी करायची, जेणेकरून इकडं तिकडं संख्या सरकणार नाहीत आणि आपलं उत्तर चुकणार नाही. एवढं सिंपल आहे त्याची बेरीज करताना. फक्त एकच काळजी घ्यायची, दशमचिन्हाच्या खाली दशमचिन्ह, क्रमानं डावीकडे संख्या, क्रमानं उजवीकडे संख्या. हे झालं बेरीज. त्याच पद्धतीने इथं जरासं वजाबाकीचं उदाहरण तुम्हाला दाखवतो बघा. 347 दशमचिन्ह 2 आहे, वजा 12 दशमचिन्ह 0 3. आता कसं लिहायचं बघा, 12 दशमचिन्ह 0 लिहिताना काय काळजी घ्यायची, वजाबाकी करताना जराशी काळजी घ्या व्यवस्थित. बेरजेत फरक पडत नाही. दशमचिन्हाच्या खाली दशमचिन्ह लिहिलं. 12 कुठं लिहिणार हो, इथं क्रमानं 1 2, इथं 12 आलं. आणि 0 3 लिहिताना इथं 0 आणि इथं पुढे लिहायचं 3. एवढी मांडणी झाली की आपलं काम संपलं. बेरीज वजाबाकी नेहमीच्या पद्धतीनंच करायचं. जिथं काय नाही तिथं 0 द्या, नाही 0 देऊन इथं चालणार नाही. बेरीज करताना नाही दिले चालेल, पण वजाबाकी करताना कंपल्सरी तुम्हाला द्यावी लागेल. नेहमीच्या प्रमाणे जर वजाबाकी केली, 10 3 गेले 7 चालेल. 1 1 दशमचिन्ह खाली दशमचिन्ह, त्यानंतर इथं 5 3 3. अशा पद्धतीने 335 दशमचिन्ह 17 हे याचं काय येईल, उत्तर येईल. ओके. अशा पद्धतीने अगदी बेसिक व्यवस्थित कन्सेप्ट जर क्लिअर करून घेतल्या तुम्ही, तर त्याचं काही दशांश अपूर्णांक आपल्याला अवघड जाणार नाही. तर बेरीज आणि वजाबाकी करताना फक्त एकच काळजी घ्यायची, दशमचिन्हाच्या खाली दशमचिन्ह, क्रमानं डावीकडे चिन्ह, क्रमानं डावीकडे संख्या लिहायची, क्रमानं उजवीकडे संख्या लिहायची. दॅट्स इट. ओके. तर अशा पद्धतीने हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे बरं का. हे पुढचं कॅल्क्युलेशन करताना बऱ्याच जणांच्या इथं चुका होतात किंवा लक्षात येत नाही. तर आपल्याला हे मी यासाठी हा बेसिक व्हिडिओ तुम्हाला करून, असे बरेच ट्रिक्स असणारे किंवा वेगळे काही गोष्टी मला सांगायचे आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देत जाईल. त्यानंतर आहे बघा दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. ही PDF नंतर मी पाठवतो, आपल्या स्पेशल ग्रुपवर पाठवतो, त्याचा तुम्ही परत अभ्यास करून घ्या. ठीक आहे. इथं झालं. आता पाहणार आहोत जर आपण बेरीज आणि बेरीज वजाबाकी क्लिअर झाली तुम्हाला. आता जरा असं गुणाकार भाग करताना बऱ्याच जणांना अडचणी निर्माण होतात, तर त्या अडचणी आपण इथं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. अगदी एका ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर करून दाखवतो. इथं बघा आता. तर दशांश चिन्हांना काही घाबरत बसायचं नाही बरं का. अगदी सोपं आहे, फक्त त्याचं बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर ठेवायची. आता गुणाकार करताना काय करायचं बघा, गुणाकार करायचा, नेहमीप्रमाणे गुणाकार करायचा, नेहमीप्रमाणे गुणाकार करून घ्यायचा. उदाहरणार्थ 0.12 गुणिले 1.3. तर 13 आणि 12ला आपण 13 दुनी 26 6 4 2 13 13 15 156 हे उत्तर आलं. आता आपण दशांश चिन्ह इथं देणं महत्त्वाचं आहे. काय करायचं, उजवीकडून घरं मोजायची, इकडून मोजायचं बरं का, इकडून मोजायची नाहीत, इकडून मोजायचं. तर 1 2 3, तर एकूण घरं किती झाली 3. म्हणून आलेल्या उत्तराला पूर्ण इथं दशांश चिन्ह असतं त्याचं. आलेल्या उत्तराला 3 घरं काय करायचं, उजवीकडूनच द्यायची. 1 2 3 इथं पॉईंट आला 0.156. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवायचं. कुठल्याही दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना नेहमीप्रमाणे गुणाकार करायचा आणि उजवीकडून किती घरं आहेत टोटल संख्यांमध्ये ते मोजायचे. उदाहरणार्थ 3.4 गुणिले 2.70 एवढा किंवा याचं काहीतरी गुणाकार आपल्याला आहे, अशी काहीतरी संख्या दिली आहेत. तर हा सगळ्या गुणाकार नेहमीप्रमाणे करायचा आणि उजवीकडून काय करायचं, किती घरं आहेत ते मोजायचे. 1 2 3 4 5 आणि 6. आणि आलेले उत्तर जे आहे काय पण असेल उत्तर ते, तर ते उजवीकडून 6 घरं, जेवढी घरं मोजल्यात ना तेवढी घरं, 1 2 3 4 5 आणि इथं काही नाही म्हटलं तिथं 0 द्यायचं आणि मग हे पॉईंट द्यायचं आणि हे दशांश ओळखण्यासाठीची ही 0 द्यायची. अशा पद्धतीने त्याचं उत्तर काढायचं असतं. एवढं सिम्पल लॉजिक आहे. तर काहीच अवघड नाही याच्यामध्ये.
अशा पद्धतीने गुणाकार करताना ती काळजी घ्या. आता जरासं आपण गुणाकार कुठल्या पद्धतीचा बघूया आपण. 10, 100, 1000 यानं गुंताना दशांशचिन्ह काय होतं आणि भागताना काय होतं ते याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. बघा आता आपण तुम्हाला बेसिक पण सांगतो. बघा 200,735 2.735 गुणिले जर 10 केलं तर काय होतं बघा. 10ने आपण नेहमीप्रमाणे गुणलं तर 2735 एक शून्य फक्त त्याच्यावर दिली झालं. आता दशांशचिन्ह देताना कुठं द्यायचं 1 2 3 3 घरं आहेत ना इकडं मग 3 घरं घ्या तर ते इथं आलं उत्तर 27.350. पण एवढं सगळं करत बसायची गरज आहे का नाही. डायरेक्ट लक्षात ठेवायचं. आता याचं उत्तर तेवढंच डायरेक्ट मी इथं सांगतो बघा. एक घर काय आहे गुंताना एक घर उजवीकडे सरकतं म्हणजे हे येणार आहे 27.35 आणि दशांशचिन्हानंतर शून्य लिहिलं तरी चालतं नाही लिहिलं तरी चालतं. हेही उत्तर बरोबर आहे आणि हेही उत्तर बरोबर आहे. दशांशचिन्हानंतर शून्य जे लिहितात त्यांना काय त्या उत्तरामध्ये फरक पडत नसतो किंमत सारखी असते. ओके किंवा शून्य लिहिलं तरी चालतं. तर हे सिम्पल लॉजिक लक्षात आलं का बघा. ह्या नेहमीच्या पद्धतीने म्हणून हे गणितामध्ये आपण शॉर्टकट्स म्हणजे हेच आहे. शॉर्ट ट्रिक्स म्हणतो याला. नेहमीच्या पद्धतीने करत बसला तर त्याला किती वेळ जाईल पण हे आपण किती विदिन द सेकंडमध्ये गणित सोडवलं बघा. दुसरं एक उदाहरण देतो बघा. 34.32 गुणिले 2.1 तर यांचं 2.1 आहे. मग यांचा नेहमीप्रमाणे गुणाकार केला तर तो गुणाकार येईल साधारणतः 51,072 असा काहीतरी गुणाकार येतो. आता चिन्ह देताना कुठं द्यायचं तर ही घरं मोजायची 2 इकडून मोजायचे 2 आणि 1 3 1 2 3 मग येणार आहे उत्तर 51.072 असं त्याचं उत्तर आहे. झालं. किती इझी आहे सांगा बघू. तर हे नेहमीच्या पद्धतीनं गुणाकार करताना दशांशचिन्ह कुठल्या ठिकाणी द्यायचं तेवढाच फरक आहे. गुणाकार करताना नेहमीप्रमाणेच गुणाकार करायचा आहे त्याच्यात वेगळं नाही. फक्त तिथं दशांशचिन्ह तुम्हाला व्यवस्थित पुट करता आलं पाहिजे ठेवता आलं पाहिजे म्हणजे विषय संपला. आता 10 100 1000च्या पटीनं गुंताना काय करायचं बघा. गुंताना ह्या संख्येने गुणताना दशांशचिन्ह कुठं सरकवायचं उजवीकडे. गुंताना उजवीकडे आणि भागताना डावीकडे एवढंच लक्षात ठेवा. बघा 10 एक शून्य आहे म्हणजे एक घर इकडे सरकवली इथं आलं बघा हे उत्तर. इथं 2 शून्य आहेत म्हणून 2 घर सरकवायचं. इथून कुठं सरकवायचं उजवीकडे म्हणजे डायरेक्ट उत्तर सांगता येईल आपल्याला 273.5. 1000 म्हणजे 3 शून्य आहेत. हे शून्य मोजायचे तेवढे घरं सरकवाय 1 2 3 म्हणजे 2735. दॅट्स इट. संपला विषय आपला. ओके. गुंताना उजवीकडे आणि भागताना कुठं सरकवायचं चिन्ह डावीकडे. भागताना कुठं सरकवायचं डावीकडे. बघा 10 भागतो म्हणजे 1 शून्य आहे लक्षात ठेवायचं. 1 शून्य आहे म्हणून 1 डावीकडे घ्यायचं. डायरेक्ट उत्तरल्या 79.83. हे तुम्ही नेहमीच्या पद्धतीने भागाकार करून पण बघितलं तर तेवढंच येते पण काही गरज नाही आणि त्याला विनाकारण वेळ जाईल. मग ह्या ट्रिक सांगतोय. ह्या 2 शून्य आहेत तर 2 घर इकडे सरकवायचं आलं उत्तर 7.983. दॅट्स इट. 3 घर आहे 1 2 3 इकडे सरकवलं 0.798 आणि 3 घरं सरकवलं ना 1 2 3 तर पॉईंट इथं आला तो म्हणून हे असं लिहायचं. आता इथं पूर्णांक संख्या आहे तर पूर्णांक संख्येच्या हे कुठं असतो पॉईंट इथं असतो लक्षात ठेवायचं. पूर्णांक संख्या इथं लिहित नाही ते किंवा हे अशी लिहिली जाते. ही दशांशचिन्ह देऊन पुढे शून्यही दिलं जातं तर हा इथं असतो. मग 3 शून्य आहेत म्हणून 3 घरं 1 2 3 म्हणून याचं उत्तर येणार आहे. हा इथं सरकवला बघा डावीकडे सरकवायचं भागताना 5.367 अशा पद्धती अगदी इझिली आहे. एवढं समजलं ना तुम्हाला तर काही अडचण नाही. आता काही जरासं परीक्षेच्या दृष्टीने अशा पद्धतीची उदाहरणं ही करताना आपल्याला जरासं काय अडचण होते बघा. आता 28.1 आहे 14. तर आता इथं काय करायचं आहे आपल्याला. इथं भागाकार करताना काय हे करायचं तर ज्यानं भागायचं आहे ना ते काय करायचं असतं पूर्णांकामध्ये करून घ्यायचं असतं. याचे शॉर्ट ट्रिक्स नंतर सांगतो अगोदर हे समजून घ्या. शॉर्ट ट्रिक्सनं सांगतो 14 2 28 आलं उत्तर. आणि एक घर खाली जास्त आहे म्हणल्यावर त्याच्यावर 0 20 उत्तर येते बघा. डायरेक्ट सांगितले मी तुम्हाला. तर मी बेसिक रूलनुसार सांगतो. हा पॉईंट आहे हा पॉईंट आपण इकडं सरकवू. ज्यांना भागायचं आहे ते नेहमी पूर्णांकामध्ये करायचं. मग 2 घरी इकडे सरकवलं म्हणजे किती झालं ते 14. ओके 2 घरी इकडे सरकवलं 14 झालं पूर्ण झालं. मग खाली बदल केला तो वर पण बदल करावा लागतो ना. सममूल्य अपूर्णांक शिकणार आहे आपण अपूर्णांकामध्ये. 2 घरी इकडे सरकवलं तर ही 2 घरी इकडे 1 2 म्हणजे 280 आलं. ओके ही 2 घरी इकडे सरकवलं बघा. हे पहिलं घर
आणि दुसरं नाही म्हणजे तिथं शून्य घेतलं आणि मग पॉईंट दिला म्हणून ते 280 झालं. 14 14 2 28 आणि 0 20 झालं की नाही बघा. मी न सोडवता माझी उत्तर सांगितलं. कसं सांगितलं तर छेदस्थानी जर घरं मोजायचे दशांश चिन्हाची काय करायची तर घरं मोजायचे. हे शॉर्ट ट्रिक्स इथं सांगतो तुम्हाला. हां अगदी विदिन द सेकंडमध्ये उत्तर काढता येते. 0.14. आता खाली बघायचं वर दशांश चिन्हाची घरं किती आहेत. एक घर आहे आणि खाली किती घरं आहेत. 2 घरं आहेत. तर त्यातला फरक घ्यायचा. फरक म्हणजे खाली जास्त एक घर खाली जास्त आहे ना त्यामुळं ह्याचा काय करायचं त्यांचा डायरेक्ट दशांश चिन्ह न बघता डायरेक्ट काय करायचं डायरेक्ट भागाकार करायचं. 14 2 28 आलं उत्तर 2 आलं आणि एक घर जास्त आहे म्हटल्यावर खाली एक घर जास्त आहे म्हटल्यावर 0 द्यायची आणि वर एक घर जास्त असेल तर ते दशांश चिन्ह आलेल्या उत्तरामध्ये काय करायचं दशांश चिन्ह इकडे सरकवायचं असतं म्हणजे 0.2 असं त्याचं उत्तर देता येतं. लक्षात येतं का बघा. अशा पद्धतीनं आपल्याला ही गणितं काय करायची आहेत सोडवायची आहेत. काही अजून बेसिक हे सांगतो तुम्हाला 2 उदाहरण देतो आणि मग आपण थांबूया. आता इथं तुम्ही म्हणणार सर ह्याचं कसं करायचं 0.64 छेद 0.0008 हां तर इथं पण नेहमीप्रमाणे काय करायचं बघा. जरासं हे होतं ना डोक्याला ताण येतो एवढं कसं करायचं तर एकदम सोपं सांगतो तुम्हाला. आता दशांश चिन्ह सगळं काढून टाका बाजूला डोक्यानं काढून टाका. वर संख्या आहे 64 खाली किती आहे 8 म्हणून 8 8 64 म्हणजे उत्तर किती येतं ह्याचं 8 येते. आता राहायला फक्त दशांश चिन्ह कुठं द्यायचं. आता मागायचा नियम सांगितलं तुम्हाला वर दशांश चिन्ह घरं किती आहेत बघा 2 आहेत. खाली किती घरं आहेत 1 2 3 4 खाली 4 घरं. दोन्हीतला फरक कितीनं जास्त आहे खाली 2 जास्त आहे. मग आलेल्या उत्तराला 2 घरं फक्त त्याच्यावर पॉईंट द्यायचं. झालं उत्तर तुमचं. वर किती घरं मोजायचीत खाली किती घरं मोजायचीत खाली 2 म्हणजे त्यातला फरक घेऊन किती जास्त आहेत तेवढं आलेल्या उत्तरावर 2 शून्य काय करायचे डायरेक्ट वर द्यायचे. अजून एक उदाहरण देतो बघा 0.25 0.0005 असं असेल तर डायरेक्ट 5 5 25 येते माहीत नाही आपल्याला दशांश चिन्ह 5 5 5 25. वर किती घरं आहेत 2 घरं खाली किती घरं आहेत 1 2 3 4 4 घरं परत कितीचा फरक आला 2 चा खाली 2 जास्त आहे म्हटल्यावर आलेलं उत्तर 2 शून्य द्यायचं संपला विषय. ओके खाली जास्त जेवढी घरं आहेत तेवढी उत्तरावर काय करायची 2 शून्य द्यायचं. पण याच्या उलट वर असलं तर काय करूया बघा. वर असेल तर आपण साधारणतः असं सांगता येईल. उदाहरणार्थ बघा वर जास्त असेल तर 3.78 भागिले 1.4. आता इथं दशांश चिन्ह सोडून आपण डायरेक्ट काय करूया भागाकार. 14 2 28 28 2 7 14 7 98 हां याचं उत्तर येईल 27 येते. आता इथं वर किती घरं आहेत 2 घरं आणि खाली किती घरं आहे 1 घर आहे बरोबर आहे. मग वर एक घर जास्त आहे मग जिथं दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह काय करायचं डावीकडे एक घर सरकवायचं म्हणजे याचं उत्तर येणार आहे. एक घर वर एक्स्ट्रा आहे ना मग वर एक्स्ट्रा असेल तर ते एक चिन्ह दशांश चिन्ह डावीकडे सरकवायचं असतं म्हणजे 2.7 हे त्याचं सिम्पल लॉजिक झालं. आणि नेहमीच्या पद्धतीने करत गेलो तर काय होणार एक घर इकडे सरकवला एक घर सरकवला तर किती झाला तो 14 झाला बघा. इकडे घर मग खाली सरकवला पण वर पण एक घर सरकवला तर ते आला 36.8 नेहमीच्या पद्धतीने करणार ना. आणि हे भागत गेला तर 14 2 28.64 उरली संख्या मग पॉईंट घेऊन घेतलं ना ते. ह्या अशा पद्धतीने करण्यापेक्षा डायरेक्ट असं करू शकतो आपण. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला गणिताच्या काही बेसिक कन्सेप्ट सांगितलेले आहेत. त्यावरचं आपण अजून दशांश अपूर्णांक किंवा अपूर्णांक हा पण घटक फार महत्त्वाचा आहे. परिमेय संख्या किंवा त्याला अपूर्णांक म्हणतो ते घटक आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर आय होप आजचं लेक्चर व्यवस्थित सर्वांना बेसिक सगळे क्लिअर केले. हे मध्ये मध्ये येत होतं म्हणून तुम्हाला अगोदर घ्यावं असं मला वाटलं म्हणून मी घेतलं. लेक्चर बघा आणि सर्वांनी यावरचा फीडबॅक मला जरूर कळवा. ओके धन्यवाद.